नमस्कार कामगार मित्रांनो, तुमची जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी ही जुनी असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असणार आहे की 2023ला प्रस्तुती योजना आली होती. आता ही प्रस्तुती योजना आली, चालू झाली, पैसे भेटत होते, क्लेम केलं की, पण पुन्हा नंतर ही योजना बंद पडली. पण आता नाही आहे मित्रांनो, आता ही योजना चालू झालेली आहे. योजना बंद पडली, पण त्याच्यानंतर याच्यावरती काय झालं तर मे 2026मध्ये जो मंत्रिमंडळाचा निर्णय झाला त्याच्यामध्ये एक ठराव दाखल केला ह्याच योजनेसंबंधी, प्रस्तुती योजनेसंबंधी, आणि हा ठराव पास झाला. आता पास झाला, विचाराधीन सरकार होतं, म्हणजे मंडळ विचाराधीन होतं ह्या योजनेच्या संबंधित, पण ठराव पास झाला. यानंतर आता काय झालेलं आहे, यानंतर 13/7/2026ला पुन्हा यावरती एक शासन निर्णय आलेला आहे. आता या 13/7/2026ला 3 ते 4 शासन निर्णय आलेले आहेत आणि हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. कोणता? प्रस्तुती योजनेचा. आता शासन निर्णय आला, पण योजना चालू झाली का? काय शासन निर्णय आला आहे तर योजना ही पुन्हा चालू झालेली आहे. शासन निर्णय काय आहे, आणखी काही बाबी यामध्ये ॲड आहेत का? नैसर्गिक डिलिव्हरी झाली तर किती पैसे भेटणार आहेत, म्हणजे अगोदरच पासून जे पैसे भेटत आहेत, म्हणजे क्लेम केल्यानंतर. आता तुम्ही क्लेम करण्यासाठी तुमची पहिला नोंदणी पाहिजे आहे. नोंदणी तुमची बांधकाम कामगार म्हणून असेल, तुम्ही तुमच्या पत्नीला वारस नोंद म्हणून करावं लागणार आहे तुमची. आता ही वारस नोंद तुम्ही तुमच्या पत्नीसाठी केले तर पत्नीच्या डिलिव्हरीसाठी तुम्हाला पैसे भेटणार. यानंतर महिला कामगार म्हणून तुमची नोंदणी असेल तर स्वतःच्या डिलिव्हरीसाठी सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार. आता डिलिव्हरीमध्ये पण फरक आहे, कोणाची सिझर होतं तर कोणाचं नॉर्मल होतं. जर नॉर्मल झालं तर 15,000 रुपये भेटत होते आणि सिझेरियन झालं तर 20,000 रुपयेचे प्रस्तुती खर्च या ठिकाणी भेटत होता. आता हेच खर्च वापस भेटणार आहे का, किंवा यामध्ये आणखी काही खर्च वाढीव झालेला आहे का, काय संपूर्ण शासन निर्णय आहे? तर चला, वेळ न घालवता आपण संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे पाहून घ्या. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण योजना बंद होती. जर योजना पुन्हा चालू झालेली असेल तर क्लेम तुम्ही 100% करू शकता. आता क्लेम करण्याची प्रोसेस तुमची आहे ती ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे पण त्या GRमध्ये सांगितलेलं आहे. अर्ज आहेत, GR आहे, तो अर्ज कुठल्या पद्धतीचा आहे, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, हे PDF दिलेलं आहे. आता हा GRची PDF किंवा ते अर्ज असणार आहेत, याची संपूर्ण माहितीसुद्धा आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ह्याच्यामध्ये कंजूसपणा करू नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक हा कंजूसपणा करतात, पण 100% तुम्ही असा कंजूसपणा करू नका, कारण एखाद्या वेळेस कसं असतं, नवीन जोडपं असतं, थोडासा एक तुमचा एक शेअर म्हणजे काय, त्यांना त्याचा लाभ भेटला. 15-20 हजार रुपये त्यांना जर लाभ भेटत असेल तुमच्या एका शेअरमुळे, तुमच्या एका आठवड्यातून 3 वेळा तुम्ही हाईप करू शकता. 3 हाईप जर तुम्ही केलं तरीसुद्धा 300 लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करायला, हाईप करायला विसरू नका. आणि हां, कधी तर दुसऱ्यासाठी पण एखादी गोष्ट करून बघा, मनाला समाधान मात्र नक्कीच वाटेल. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय 13 जुलै 2026ला हा निवृत्तीवेतन योजनेचा GR आलेला आहे. आता या GRमध्ये काय माहिती सांगितलेली आहे आणि लाभ भेटणार तर कोणाला भेटणार, तर या ठिकाणी जो लाभ भेटणार तो कोणाला भेटणार, निवृत्तीवेतन योजना नेमकी काय आहे आणि काय शासन निर्णय आहे, तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत, म्हणजे मुंबईला याचं मुख्यालय आहे, त्या मंडळामार्फत जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, ज्यांनी कमीत कमी 10 वर्ष तरी नोंदणी केलेली आहे, म्हणजेच प्रत्येक वर्षी रिन्युअल असतं, ते रिन्युअल करावं लागतं. हे रिन्युअल करत असं 10 वर्ष त्यांनी केलेलं आहे. आता हे करा, त्याच्यानंतर तुमचं वय आहे, हे वय 60 पूर्ण झाल्यानंतर जी निवृत्तीवेतन योजना होती ती रद्द करून आता सध्या दरवर्षी 12,000 इतके निवृत्तीवेतन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता याला निवृत्तीवेतन योजना म्हणून नाव दिलेलं आहे. याचं निकष काय आहेत, 60 वय तुमचं पूर्ण पाहिजे आहे, 10 वर्षे नोंदणी बांधकाम कामगार म्हणून तुमची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये पाहिजे आहे. यानंतर पती असेल, पत्नी असेल, दोघे जरी कामगार म्हणून नोंदणी त्यांची चालू असेल, 10 वर्षे कंप्लीट झालेलं आहे आणि 60 नंतर त्यांना या ठिकाणी पेन्शन ही भेटणार आहे. असं नाही की दोघांपैकी एकाला भेटेल, दोघांची जर नोंदणी चालू असेल तर दोघांनाही या ठिकाणी भेटणार आहे. पती असेल किंवा पत्नी असेल, दोघांपैकी कोणाचा जर मृत्यू झाला तर संबंधित
कामगार आहे त्या कामगाराची पत्नी असेल किंवा पती असेल तर त्यांना हे जे काही निवृत्तीवेतन आहे ते मिळणार आहे. म्हणजेच थोडक्यात पेन्शन मिळणार आहे असं म्हणू शकतो आपण. जसं नवरा मेल्यानंतर बायकोला ह्याची पेन्शन भेटते त्याच पद्धतीनं या ठिकाणी आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर आता निवृत्तीवेतन जे मिळणार आहे त्यामध्ये महत्त्वाचा निकष काय आहे तर 10 वर्ष सलग नोंदणी पाहिजे आहे. म्हणजे सलग नाही आहे पण 10 वर्ष तर कमीत कमी नोंदणी पाहिजे आहे. म्हणजेच तुमचा स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह पाहिजे. हे जर असेल तर तुम्हाला 50% दरवर्षी निवृत्तीवेतन भेटणार आहे. 50% म्हणजे किती? 6,000 रुपये. 12,000 रुपये भेटतात. पण 20 वर्ष असेल तर 12,000. तर हे झालं 10 वर्ष आणि 20 वर्ष. जर 15 वर्ष असेल तर त्यालासुद्धा 75% म्हणजेच 9,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला निवृत्तीवेतन भेटणार आहे. आता या निवृत्तीवेतनाची कार्यपद्धती कशी असणार आहे तर तुम्हाला पहिला नोंदणी तुमची ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. 10 वर्ष तुम्हाला रिन्युअल करावं लागणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्या अर्जाची लिंक देतो आहे. ती लिंक घ्यायची आहे म्हणजे तो अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि तो अर्ज आहे तो WFC सुविधा केंद्राकडे ते द्यायचं आहे. म्हणजेच सुविधा केंद्र म्हणजे तुमचं कामगार सुविधा केंद्र नाही आहे तर जिल्हा सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही सहाय्यक आयुक्त कामगार असतील किंवा सरकारी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्याकडे हे WFC ऑफिसला म्हणजे जिल्ह्याच्या तुमच्या ठिकाणी जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज आणि तुमचं आधार कार्ड हे त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता लक्षात घ्या आधार कार्ड त्याचबरोबर तुमचा तो फॉर्म झाला. त्यानंतर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला दोन्हीपैकी काही असेल जन्मतारखेचं किंवा शाळा सोडल्या दोन्हीपैकी एक हे द्यायचं. त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक द्यायचं आहे. आता हे सगळी डॉक्युमेंट झालं आणि त्या अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली ते पाठवून देईल. आता लक्षात घ्या संबंधित जे काही जिल्हाधिकारी असतील म्हणजेच जिल्हा कामगार अधिकारी असतील ते काय करणार आहेत तुमचं जे काय अर्ज आहे तो व्यवस्थित आहे का नाही मान्यता त्याचं जे आहे ती देणार आहेत. म्हणजे ते सही शिक्का देणार आहेत. त्याच्यानंतर वर्षनिहाय म्हणजे आता समजा तुम्ही 10 वर्ष केलेले आहे ती वर्षनिहाय कुठल्या वर्ष झालेले ती वर्षनिहाय तुमची नोंदणी प्रमाणपत्र हे पण त्या ठिकाणी ते तुम्हाला देणार आहेत. आता ते देणार आहेत म्हणजे तुमचं काम आहे ती तिथं जाऊन त्या जे काही जिल्हा कामगार सुविधा केंद्र आहे किंवा जे तिथले अधिकारी आहेत त्यांच्याकडून हे घ्यायचं आहे की ते 10 वर्ष झाले तुमची नोंदणी आहे ती नोंदणी आहे ती वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र असतं. हे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच प्रमाणपत्र क हे तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कोण देतं तर पुन्हा समजून घ्या मंडळ स्तरावरचं सचिव असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्या मान्यतेअंती हे संबंधित जे काही कामगार आहे त्या कामगारांना निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हे तुम्हाला देण्यात येणार आहे. कोणामार्फत? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत. याला प्रमाणपत्र ड म्हटलं जातं. यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र ज्या दिवशी तुम्हाला भेटलं त्या दिवशीपासून म्हणजे 30 तारीख ही जी तारीख आहे ज्या दिवशी तुम्हाला भेटले ती तारीख निवृत्तीवेतन दिनांक समजली जाणार आहे आणि तिथून पुढे तुमचं वर्षनिहाय गणना होणार आहे. दरवर्षी तुम्हाला ही पेन्शन आहे किंवा जे काही निवृत्तीवेतन आहे ते भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला द्यावा लागणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला हा हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. कुठे? मंडळाकडे द्यायचं आहे. त्यासाठी त्याने काय करायचं आहे त्याचं आधार कार्ड मंडळाकडे नोंदणीचं जे काही कार्ड होतं म्हणजे तुमचं कामगार कार्ड आहे ते कार्ड आणि निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र आणि तुमचा हयातीचा दाखला हे संबंधित जे काय WFC ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि जर हे तुम्ही प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये दिलं तरच तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षी जे काही निवृत्तीवेतन आहे ते भेटणार आहे. आता लक्षात घ्या जर बांधकाम कामगार असेल त्याचं मृत्यू झालेला आहे तर 60 नंतरची गोष्ट आहे मृत्यू झालेला आहे. याचा अर्थ असा नाही की कामगार आहे तो मृत्यू पावला आहे 60 वयानंतर त्याला हे निवृत्तीवेतन भेटतं. पण जर असा कामगार असेल त्याला निवृत्तीवेतन भेटते आणि 60 नंतर त्याचं मृत्यू झाला आहे तर त्याचा पती असेल पत्नी असेल जो पण वारस असेल त्या वारसाला या ठिकाणी नोंदणीचा अर्ज प्रभारी जिल्हा सुविधा केंद्र असणार आहे म्हणजेच कामगार सुविधा केंद्र आहे तिथं तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. म्हणजे जो नॉमिन आहे त्याने द्यायचं आहे.
कामगार मित्रांनो, यानंतर तुम्ही इथं बघू शकता प्रमाणपत्र अ म्हणजेच निवृत्ती वेतनाचा अर्ज आहे. हाच तो अर्ज आहे जो अर्ज तुम्हाला द्यायचा आहे, मंडळाकडे द्यायचा आहे, म्हणजे WFC ऑफिसला द्यायचा आहे हा अर्ज. त्याचबरोबर प्रमाणपत्र ब म्हणजे निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र आहे प्रभारी अधिकाऱ्याचा सही शिक्का तुम्हाला कार्यालयाकडून घ्यावं लागणार आहे. हा दुसरा अर्ज झाला. त्याच्यानंतर प्रमाणपत्र क आहे जो वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र, म्हणजे तुमची नोंदणी आहे ती वर्षानुसार किती वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, ह्याचं प्रमाणपत्र आहे. ह्याचं सुद्धा तुम्हाला हे अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. आता हा अर्ज त्याचबरोबर प्रमाणपत्र ड म्हणजेच निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र, हा क्रमांक किंवा हे जो अर्ज आहे तो अर्जसुद्धा, असे हे 3 अर्ज असणार आहेत. हे 3 अर्ज तुम्ही व्यवस्थितपणे ह्याची माहिती पुन्हा एकदा पाहून घ्या, व्हिडिओ पुन्हा पाहून घ्या, आणि जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. आणि जे काय PDF आहे ती PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची ग्रुपची लिंक आहे, तिथं मी अपलोड केलेलं असेल, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर हा GR सुद्धा असणार आहे, हा GR सुद्धा तुम्ही तिथूनच घेऊ शकता. तर चला, 13/7/2027ला जे पण शासन निर्णय आले होते त्याच्यामध्ये हा दुसरा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. पहिला जो आहे तो तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता. हा जो व्हिडिओ पाहताय तो दुसरा शासन निर्णय आलेला आहे. त्यानंतर बाकीचे पण शासन निर्णय आहेत आणि हे शासन निर्णयसुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता.